तसेच या सर्वप्रथम सर्व मान्यवरांना मानाचा जय. इथे बसलेले सर्वांना जय. ऑलरेडी बहुतेक सर्वांनी सगळ्याच गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. जसं ताईंनी म्हटलं की काळाची गरज आहे गमिनी, म्हणजे गुरुया प्रॅक्टिस ते वापरतात. पण मला एक सांगायचं आहे सर्वांना की ज्या पद्धतीने आतापर्यंत सरकार बहुजनांवर अन्याय अत्याचार करत आहे, त्यासाठी दलित पॅन्थर हे रस्त्यावर सुद्धा उतरले. 2 दिवसापूर्वी खामगावमध्ये एक रोहन नावाच्या व्यक्तीवर मुलावर मारहाण झाली. त्याचा दलित पॅन्थर पूर्णपणे निषेध करतो आणि उद्या खामगावमध्ये याला सपोर्ट करण्यासाठी सुद्धा दलित पॅन्थर खामगावमध्ये जाणार आहे. तिकडचे जे कोणी कमिशनर असेल, सिनियर पी आय वगैरे असेल, त्यांना भेट देऊन ज्यांनी हे कार्य केले त्यांना संवैधानिक व कायदेशीर शिक्षा झाली पाहिजे यावर आम्ही त्यांना दलित पॅन्थरतर्फे लेटर सुद्धा दिले. आणि जर ते त्या गोष्टी करत नसतील तर पॅन्थर पुढची जी काय पावलं उचलेल ते नक्कीच ज्यांनी अन्याय अत्याचार केले त्यांना मारत नाही. आजचा जो कार्यक्रम होता त्यामध्ये जेवढ्या नियुक्ती झाल्या सर्वांना अभिनंदन. पहिले म्हणजे जेव्हा पॅन्थर हा टॅग लागतो कोणाकडे, हे लक्षात ठेवा की पॅन्थर हा टॅग लागल्यानंतर त्याच्या जबाबदाऱ्या 100 पटीने वाढतात आणि ते पण समाजासाठी. पॅन्थर हा कधीच स्वतःसाठी जगला नव्हता. जे कोणी पॅन्थर 1972 साली ज्यांनी पॅन्थर स्थापना केली त्यांनी अक्षरशः सर्वांसाठी म्हणजे पूर्ण समाजासाठी घरदारा सोडून रस्त्यावर उतरून कार्य केले, न्याय दिला लोकांना. आणि आपले इथे जे बसले जेवढे पॅन्थर्स आहेत त्यांच्याकडनं पण मी हीच अपेक्षा करतो की त्यांनी बहुजन समाज असो कोणताही समाज असो त्यांना न्याय देण्यासाठी नेहमीच पुढे यावं. दुसरी गोष्ट म्हणजे आपला जो मेळावा आहे त्याच्यामध्ये आपण 3 गोष्टी म्हटल्या आहेत: एज्युकेशन, जॉब, हेल्थ. शिक्षणासाठी शासनाकडनं व नामदेव ढसा फाउंडेशनकडनं जी काय मदत होत असेल ती आम्ही सर्व समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. स्पेशली बहुजन समाजासाठी ज्या काही शासनाच्या जे काय शासनाकडनं जे काय अवेलेबल गोष्टी असतात ते आपण एक कोऑर्डिनेशन टीम करून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न. काही दिवसांपूर्वी एक
पोस्ट टाकली होती आणि एक रोजगार, एक छावणी एक रोजगार म्हणजे आता बाकीचे लोक म्हणतात शाखा ऑफिसेस, त्याच पद्धतीने पॅन्थरमध्ये छावणी या फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक छावणी एक रोजगार अशा पद्धतीने चालणार आहे. जे कोणी कार्यकर्ते छावणी किंवा दलित पॅन्थरचे ऑफिसेस ओपन करतात त्यांना ते ऑफिसेस किंवा त्यांचे जे काही वर्किंग्स असतील त्याच्यासाठी दलित पॅन्थरतर्फे पॅन्थर चहा आणि पॅन्थर वडापाव पद्धतीने काही योजना आहेत आणि जे रिक्वायरमेंट्स आहेत ते चालू करण्यासाठी ते आम्ही प्रोव्हाइड करून देतो. जिथे ते लोक आपले स्वतःचे स्टॉल्स सुरू करतील, स्वतःचा रोजगार उभा करतील. रोजगार हा फार इम्पॉर्टंट आहे सर्वांसाठी. जर रोजगार नसेल तर आपण भरपूर म्हणजे नको त्या मार्गाला जातो. आजच्या तारखेला तरुणांना काउन्सिलिंगची पण गरज आहे. त्यामध्ये एज्युकेशन घेतल्यानंतर पुढे काय करायचं याचं गायडन्स हे सर्वात मोठं इम्पॉर्टंट टास्क आहे. दलित पॅन्थर आणि नामदेव ढसा फाउंडेशन हे काम आतापर्यंत मुंबईमध्ये करत होती. यापुढे आशिष बनसोड सर यांच्यासोबत नागपूर, सोलापूर आणि पूर्ण महाराष्ट्रभर हे काम घेणार आहे. पुढील दलित पॅन्थरची वाटचाल हीच असेल की या 3 गोष्टींवर जेवढं होईल तेवढं काम करायचं. प्रॉपर टीम मॅनेज करायची जेणेकरून आपण पुढे जाऊन जे कोणी नेते आहेत, शासनामध्ये बसले आहेत त्यांना प्रॉपर प्रश्न विचारू शकतो. तर यापुढे मला वाटतं की आपले जेवढे कार्यकर्ते आहेत पॅन्थरचे त्यांनी कोऑर्डिनेशन करून एकत्र राहून दलित पॅन्थरला पुढे न्यावं, जास्तीत जास्त लोकं जोडावी आणि त्यासाठी सर्वांना मी कॉंग्रॅच्युलेशन्स करतो. एक स्टोरी सांगतो तुम्हाला मी त्याबद्दल. ते आपण फिल्म स्टार्स बघतो, त्यांना फॉलो करतो, त्यांच्या स्टोरीज म्हणजे ते रील स्टार्स आणि रिअल स्टार्स यांच्यामधला फरक नेहमीच समजला पाहिजे. एका कार्यक्रमामध्ये मी असंच गेलो होतो, मी आणि ताई. तो संविधान दिनाचा कार्यक्रम होता. माईकवर काही व्यक्ती आले, त्यांनी आम्हाला बघितलं आणि तो कार्यक्रम पूर्ण दलित पॅन्थरचा झाला. तो कसा म्हणजे त्यांच्यामध्ये जी दलित पॅन्थरची आग होती तेव्हाची, ती आग त्यांच्या भाषणामधून दिसायला लागली. आणि त्याच्यामधनंच त्यांनी आम्हाला एक फक्त स्टोरी सांगितली होती दादांची, की एका गावामध्ये एका व्यक्तीला न्याय मिळत नव्हता. त्यासाठी दादा आणि काही लोक पोलीस स्टेशनमध्ये गेले. पोलीस स्टेशनच्या बाहेरच थांबले होते कारण त्यांना आतमध्ये एंट्री देत नव्हते. तर दादांनी एका कार्यकर्त्याला सांगितलं की जा जरा दारूची बॉटल घेऊन. कार्यकर्ता म्हटलं दादा दारूची बॉटल एवढ्या सकाळी, मला जा तो घेऊन तर. त्यांनी दारूची बॉटल आणून दिली. दादांनी ती दारूची बॉटल त्या पोलीस स्टेशनवर फेकली. ती फेकल्यानंतर आतमध्ये बसलेला सिनियर PI धावत बाहेर, कारण त्यांना असं वाटलं की चौकीला जाळतात. त्यांनी येऊन दादांना विचारलं हे काय, तर ते बोलले की तुम्ही आमचं ऐकत नाही तर तुम्हाला बाहेर बोलवण्यासाठी हे करावं लागतं. त्याच्यानंतर ते पोलीस दादांच्या मागे त्यांचे रिव्हॉल्वर घेऊन पळत होते. दादा पुढे, पोलीस मागे आणि त्यांच्या मागे 100 कार्यकर्ते तलवार घेऊन पळत होते.
अक्षरशः ते कार्यकर्ते एवढेच बोलत होते की तू फक्त एक गोळी घाल, तुझे तुकडे इकडेच पाठव. आता त्या पद्धतीचे कार्यकर्ते मिळणार पण नाही आणि त्या पद्धतीची कामं आपण करणार पण नाही. आपल्याला न्यायाने लढायचं आहे. तर जितकं होईल, जसं ताईंनी म्हटलं की आपण वकिलांची टीम, आता मुंबईमध्ये आपण कमीत कमी 100 वकील जोडले आहेत, जे करून कुठेही आपल्याला गरज लागली तर ते तिकडे जाऊन उभे राहतील आणि आपल्याला न्याय मिळवून देतील. डॉक्टरांची एक टीम आपण बनवतोय, जिथे मुलांना डिप्रेशन असतो, डिप्रेशन झाल्यानंतर काही ड्रग्ज ॲडिक्ट लोक आहेत, मुलं आहेत, त्यांना याच्यातलं कसं बाहेर काढता येईल याच्यावर काम चालू आहे. त्याच गोष्टी आपण आता नागपूर, पूर्ण विदर्भामध्ये, पूर्ण महाराष्ट्रामध्ये करतो. मला वाटतं सर्वांना भूक पण लागली असेल, तर मी जास्त काय बोलत नाही आहे आणि एवढं बोलून माझं भाषण करतो. धन्यवाद. जय भीम, जय पॅन्थर, नमो बुद्धाय.